नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो सारंग तर लताबाईचे पाय चेपत असतो आणि लताबाईला विचारतो की काय लताबाई, अहो कसं वाटतं. तेव्हा आता लताबाई जोरात एक अशी थप्पड त्याच्या पाठीमध्ये बसवते आणि म्हणते की अरे जरा जोरात जोर लाव की. अरे काय रे, पाय चिपतोस का कणिक मळतोस. आणि खरंच बाबा, हे नाटक करून करून खरंच मी खूप थकले. म्हणून लताबाई आता जोरात त्याच्या पाठीत आणखीन मारत असते. ऐश्वर्या आता तेथे हातची घडी घालत अगदी एऱ्या झऱ्या मारत असते आणि शांतपणे हे सर्व बघून घेत असते. तेव्हा लगेच आता लताबाई सारंगला म्हणते की अरे तू घाबरतोस कशाला. अरे हे बघ, सिनेमामध्ये अगदी हे वागताना, हे नाटक करताना काही वाटत नसते, परंतु जेव्हा खऱ्या आयुष्यामध्ये आपण असतो ना, तेव्हा मात्र ह्या जे काही घटना घडतात ना, तेव्हा प्रचंड मानसिक त्रास होतो. त्यावर आता ऐश्वर्या हे ऐकून म्हणते की लताबाई हे बघा, अहो कलाकाराने इतका जोर घ्यायचा नसतो, उलट असं म्हणजे फ्री आयुष्य जगायचं असतं. म्हणजे हे बघा, आमच्या घरामध्ये जे काही सुरू आहे तर नीट त्याचं ऑब्झर्वेशन करा. म्हणजे कसं हे बघा, कारण जे काही आमच्या घरात सुरू आहे तर तुमच्या पुढच्या सिरियलसाठी तुम्हाला ते कामी येईल. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अगं हे बघ ऐश्वर्या, अगं हे सर्व ठीक आहे, परंतु माझ्या ॲडव्हान्सचं काय. तू तर मला 1,00,000 रुपये देण्यासाठी तयार केले होते, मग तू तर देणार होती, का दिली नाही आतापर्यंत. अजूनपर्यंत एकही असा रुपये तू दिलेला नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो नक्की ताई, आम्ही नक्की देऊ. लताबाई म्हणते की हो, आल्यापासून तुम्ही फक्त देणार आहे असं दाखवतात, पण नक्की कधी देणार आहे ते सांगा. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी कलाकार आहे, मला इतकं हलक्यामध्ये तुम्ही घेऊ नका. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो जरा हळूच बोला. तेव्हा लताबाई ओरडते. लताबाई म्हणते की काय हळूच बोलायचे, तर तुम्ही माझे पैसे दिले नाही तर मी सगळ्यांना जाऊन सांगेल की मी कोण आहे ते. मी सगळं काही खरं त्या जानकीला सांगेलच. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, मी तुमच्यावरती वेळ नाही येऊन देणार. म्हणजे हे बघा लताबाई, अहो तुम्हाला तुमचे पैसे आहे तर ते वेळेमध्ये मिळतीलच, कारण तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे, अहो आता सध्या घरामध्ये जे काही वातावरण आहे तर ते किती गरम आहे. त्यामुळे जरा तुम्ही शांत राहा, जे काही आहे ते सगळं काही तुमचं होऊन जाईल. आणि हे बघा, जर आम्ही तुम्हाला पैसे दिले आणि जानकीने तुमच्या सामानाची झडती घेतली तर मात्र मग झाले, सर्व काही उघडकीस येईल आणि आपण सगळेजण यामध्ये लटकलो जाऊत. तेव्हा सारंग सुद्धा म्हणतो की हो हो, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका लताबाई, हे बघा तुम्हाला तुमचे पैसे अगदीच वेळेत मिळतील. तेव्हा आता ऐश्वर्या बरोबर लताबाईला गुंग करत असते आणि आता लताबाईला म्हणते की हे बघा, खूप उशीर झालेला आहे, तुम्ही आता जाऊन झोपा, कारण कलाकाराने कसं वेळेतच झोपायचं, वेळेतच उठायचे, डाएट कसं अगदी छान राहिलं पाहिजे, त्यामुळे जा खरंच आराम करा. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या तर खुशून गुड नाईट असं म्हणते, परंतु सारंग म्हणतो की हो नक्की जा आणि लताबाई आता तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. म्हणून कसे बसे ते लताबाईला आता रूममध्ये काढून देतात. आता ती लताबाई गेल्यानंतर सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, हे बाईचं आता काही खरे नाही, ती तर आपल्या डोक्यावरच बसायला लागलेली आहे, तिच्या ॲडव्हान्सचं आपल्याला काहीतरी बघावं लागेल, नाहीतर ती सगळ्यांना जाऊन सांगेल आणि हे घर सोडून निघून जाईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात, ती कुठेही नाही जाणार. तेव्हा आता सारंग विचारतो की का जाणार नाही. आणि हे बघा, ती काय म्हणाली हे तुम्ही ऐकलत ना, मानसिक त्रास होतो आणि ती घर सोडून जाईल असे सुद्धा म्हणाली. तेव्हा आता सारंग असे म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की अहो ती इतक्या आपल्या चांगल्या घरामध्ये राहते, चांगलं खाण्यापिण्यासाठी तिला मिळते आणि आयुष्य आरामात जीवन तिला येथे मिळत आहे, तर ती कशालाही घर सोडेल. आणि एकतर तिला येथे सगळं काही हुकूम सुद्धा गाजवायला मिळतो, मग ती कशालाही सर्व घर सोडून जाईल बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे, परंतु तिला देण्याच्या पैशाचं काय करायचं, त्याचं नियोजन आपल्याला करावेच लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो त्याची तुम्ही काळजी करू नका, सुमित्रा आईंबरोबर मी त्याचं लवकरच आता सगळं काही व्यवस्थित करणार आहे, त्यांच्याकडूनच हे पैसे मी घेणार आहेत. कारण हे बघा सारंग, सध्या आई आपल्या बाजूने आहेत आणि म्हणजे त्या सध्या जानकीच्या सुद्धा विरोधात आहे, हे विसरू नका. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे वा, म्हणजे ऐश्वर्या सगळी काही सत्ता, या घरातील हक्क आपल्या हातात येणार आहे. तर तेव्हा सारंग तर खूप खुश झालेला असतो. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो जरा थांबा, लगेच इतकं खुश होऊ नका, कारण अजून आपल्याला खूप काही काम बाकी आहेत, ते काम पूर्ण करायचे आणि तरच मात्र आपल्या
हातामध्ये सर्व काही सत्ता येईल आणि आपण या घराचे मालक होऊ। आणि हे बघा सत्ता तर आपल्याच हातात येणार आहे, परंतु त्या अगोदर जानकीचा सगळा काही सपोर्ट आहे तर तो मला काढून घ्यायचा आहे। तिची माणसं आहेत ना, ती तिची ताकद आहे, त्यामुळे आता इथून पुढे मला एक एक करून अशी सगळी माणसं तिच्याकडून तोडायची आहेत। आणि हे बघा आता तर सध्या आई दुरावल्यात, परंतु वेळ आहे ती ऋषिकेशची। जेव्हा तिचा नवराच तिच्या सोबत नसेल आणि तो तिच्या विरुद्ध बाजूने असेल, तिच्या सोबत तो उभा राहणार नसेल, तर मात्र ती खऱ्या अर्थाने तेव्हा तुटेल। नाही त्या जानकीला तिच्याच गोकुळात वनवास भोगायला लावला तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही। त्यानंतर आता जानकी किचन मध्ये काहीतरी करत असते आणि आता जे काही शिरा वगैरे बनवत असताना जानकीचं लक्ष तर त्याकडे नसते। ती सारखा आता सुमित्रा आईंच्या बोलण्याचा आणि ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करत असते। तिला आता हा सर्व विचार करून खूप टेन्शन आलेले असते। तेव्हा आता जानकी एका अगदी चक्रव्यूहात अडकलेली असते। एकीकडून ऋषिकेश, एकीकडून लताबाई आणि एकीकडून ऐश्वर्या आणि सुमित्रा। तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं ही घरात आलेली बाई आहे तर ती पार्वती म्हणजे माझी आई आहे, हे तू कसं सिद्ध करणार आहेस जानकी? तर आता लताबाई जानकीला म्हणते की हे बघ माझ्या खरेपणावर प्रश्न उठतात जानकी। सुमित्रा एकीकडून विचारते की अगं काल जी घरामध्ये बाई आली तू तिच्यावर विश्वास ठेवते आणि माझा विश्वासघात करते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की अगं माझा हा नवीन खेळ तुझ्या लक्षात नाही येणार जानकी, यामध्ये तू पुरेपूर अडकलेली आहेत, यातून तुझी सुटका नाही होऊ शकत। म्हणून ऐश्वर्या आता काडीची पेटी असते तिच्याकडे आणि ती काडी ओढते आणि जानकीच्या चहूबाजूने तिने आता आग लावलेली असते। आता ह्या आगीमध्ये जानकी आपल्या कुटुंबाला आणि ह्या म्हणजे स्वतःला कसं वाचू शकते असं चक्रव्यूह मात्र ह्या ऐश्वर्याने जानकी सोबत अगदी रचलेलं असतं। तेव्हा जानकी ह्या सर्व विचारत असते, परंतु जानकी जेव्हा जे काही आता गॅसवर करत असते तर कढईचा चटका आहे तर तो तिला लागतो। तेव्हा कुठे जानकी भानावर येते आणि जोरात आपल्या बोटावर फुंकर मारत आई ग असं ओरडते। तेव्हा जानकी आता विचार करते की ह्या स्वप्नामध्ये जे बघितले मी तर ते खरे नाही होऊन देऊ शकत। जे काही झालेलं आहे तरी सुद्धा हे इतकं मोठं ऐश्वर्याने रचलेलं चक्रव्यूह आहे तर ते मी अगदी कोलमडून टाकेन, भेदून टाकेन त्याला, असे आता जानकी ठरवते। जानकी डोळ्यामध्ये पाणी असते आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते। तेव्हा मात्र आता जानकी सुमित्राला बघून म्हणते की आई अहो हे बघा तुम्हाला जसं आवडतो ना अगदी तसाच मी उपमा बनवलेला आहे, त्यामुळे मी पटकन तुम्हाला वाटते। तेव्हा लगेच आता सुमित्रा जानकीकडे लक्ष देत नसते आणि जानकीच्या कोणत्याही बोलण्याला ती उत्तर देत नाही। आता जी काही भाजी वगैरे आहे तर ती घेऊन ती आता डायनिंग टेबलवर ती भाजी निसण्यासाठी तेथे बसते। तर जानकी म्हणते की आई अहो हे काय करतात तुम्ही? तेव्हा आता जानकी येते। जानकी म्हणते की आई अहो तुम्ही कशाला हे सर्व करतात बरं? मी आहे, मी करते ते सर्व, तुम्ही नका इतकं काळजी करू, द्या इकडे मी ती भाजी निसते। आणि हे बघा अजिबात हे सर्व तुम्ही करायचं नाही। तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की हे बघ माझं मी आहे ते बघून घेईल, तू मध्ये मध्ये करू नकोय, आणि हे बघ मला नाश्ता सुद्धा नकोय आणि तुझ्या हातचं पाणी सुद्धा नकोय। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ आई यापुढे तुम्हाला आई सुद्धा म्हणू नको आणि मी तुझी आई तर नाही आणि तुझी लेक सुद्धा नाही। तेव्हा आता जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी तर येत असते, पण तरी सुद्धा आता मोठ्या मनाने जानकी हे सर्व सहन करते आणि म्हणते की हे बघा आई तुम्ही माझ्यावर जरी चिडला असेल ना तरी सुद्धा हवा तसा राग तुम्ही माझ्यावर काढू शकतात। तुम्हाला जे काही मला बोलायचं आहे तर आई सगळं काही तुम्ही मला बोलू शकतात, मला तुमचा राग नाही येणार। पण आई हे बघा तुम्ही जो राग आहे ना तर तो मात्र खाण्यावर काढू नका, जे काही आहे तर ते मला बोला, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। तेव्हा आता लगेच सुमित्रा रागानेच म्हणते की हे बघ एकदा मी तुला सांगितले, त्यामुळे मला तीनदा सांगण्यासाठी लावू नकोस। अगं तू माझी सवत आणलेली आहे ना घरामध्ये तर तू तिची काळजी घेऊ शकते, ती तुझी सासू आहे, माझी काळजी घेण्याची काही गरज नाही। आणि तेवढ्यात आता तोऱ्यातच पदर सावरत लताबाई तेथे येते आणि म्हणते की काय ग म्हणजे लगेच मला सवत वगैरे करायला सुरुवात केली, इतका माझा त्रास होतो का तुला? म्हणून लगेच तोंड टाकून लगेच बोलायला सुरुवात केली। चल आता होऊन तेच खरं, कारण आता माझी सून आहे ना तुझ्यासाठी काहीच करणार नाही, ही गोष्ट लक्षात घे। तेव्हा आता जानकीला ह्या लताबाईचा राग येतो। जानकी म्हणते की अहो काय का असं वागतात तुम्ही? तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हे बघ अगं मुकाट्याने नाश्ता घेऊन ये, चल लवकर, तिचं ती काय आहे ते बघून घेईन।
तेव्हा तू फक्त आणि फक्त तुझ्या खऱ्या सासूचा विचार कर, तिच्याकडे लक्ष दे, तिला काय हवं काय नको हे बघत जा आणि बघ जरा. तेव्हा लगेच आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा लगेच रागाने तेथून उठते आणि जायला निघते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई, तुम्ही असे करू नका आणि ह्या बाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल. आणि आई हे बघा बरं, ऐकून घ्या. तेव्हा आता जानकी ही आईंच्या मागे जायला निघते, परंतु लताबाई तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ, अगोदर मला खाण्यासाठी दे. आणि लगेच आता जानकीच्या हातामध्ये जो काही उपमा असतो तर उपमा बघून तिला लगेच आनंद होतो. लगेच आता ती उपम्याची प्लेट घेते आणि अरे वा, कारण जानकीने ही प्लेट सुमित्रासाठी आणलेली असते. तर लताबाईच आता ती जानकीच्या हातातून घेते आणि तो उपमा खायला घेते. एक घास घेतल्यानंतर आई आई ग, काय ग जानकी, मिठाचा दुष्काळ आहे का घरामध्ये, असं म्हणते. तेव्हा आता जानकीला भलताच राग येत असतो आणि आता तोऱ्यातच अगदी हक्क गाजवल्यासारखं जानकीला सांगते की हे बघ, जा आणि मीठ घेऊन ये. आणि काय ग, काय बघत बसली, जा बरं, जा लवकर मीठ घेऊन ये. तेव्हा आता शेवटी जानकी ही तिला मिठाची जी बरणी आहे तर ती बरणी देते, परंतु आता आई म्हणजे सुमित्रा आई दुखवल्या गेल्या याचं जानकीला खूप वाईट वाटते. जानकी म्हणते की आई आता पुन्हा दुखावल्या गेल्यात आणि हे असंच चालू राहणार आहे का देवा, हे जे काही आहे ना ते सगळं कसं कसं थांबू आणि काय करू, खरंच मला काही कळत नाही. आणि तेवढ्यात जानकीला फोन वाजत असतो. जानकी आता फोनची रिंग बघत असते. तेव्हा मात्र आता जानकी फोन उचलते, परंतु आता तो अगदी वेगळाच कॉल असतो. तेव्हा जानकी विचारते की हॅलो, कोण बोलतं. तेव्हा तो जो काही आता व्यक्ती आहे तर तो म्हणतो की तुमचा शुभचिंतक. हे ऐकल्यानंतर जानकीला आता धक्काच बसतो. जानकी विचारते कोण बोलतात आणि फोन करून तुम्ही ही काय मस्करी लावलेली आहे, काय बोलतात तुम्ही हे सर्व, तर तुम्हाला बोलायचं असेल तर नीट बोला, नाहीतर मी फोन ठेवते. तेव्हा मात्र जानकी फोन ठेवणार तोच लगेच आता तो व्यक्ती जानकीला धमकावतो आणि तो व्यक्ती म्हणतो की हे बघ जानकी, तू जर फोन ठेवला तर मात्र तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील बरं. तुझी तर तारेवरची कसरत होत आहे की एकदा आईला ही समजूत काढू की त्या लताबाईला घराच्या बाहेर काढू. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घे, ती जी खोटारडी बाई आहे ना ती पार्वती नाहीच. तेव्हा आता जानकी म्हणते की हॅलो, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं माहिती आहे की ती बाई पार्वती नाही म्हणून. आणि हे बघा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला आणि तुम्ही जे काही मला सांगत आहात त्यावर मी कसा विश्वास ठेवू म्हणून. तेव्हा आता लगेच तो व्यक्ती म्हणत असतो की हे बघ जानकी, मदत करणाऱ्या हाताकडून मदत घ्यावी लागते, परंतु हे हात नक्की कुणाचे आहे तर ते अगदी शोधायचे नसतात, त्याचा विचार करायचा नसतो. त्यामुळे मी कोण आहे हे राहून द्या, परंतु ती बाई नक्की कोण आहे हे माहिती करून घ्या. तू हे बघा, मदत ही फुकट नसेल, कारण जी काही माहिती आहे ती सर्व मी तुम्हाला देईल, परंतु त्याची किंमत मात्र तुम्हाला द्यावी लागेल. तेव्हा आता जानकी विचारते की किंमत कसली. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा, ती जी काही बाई आहे ना तिची सगळी काही माहिती मी तुम्हाला देईल, ही नक्की कोण आहे आणि कुठून आली ते, आणि या सर्वाचे 1,00,000 रुपये होतील. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतात, 1,00,000 रुपये. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हो, आणि ही जी काही आहे ना तर सगळी काही माहिती आणि आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितले ते सर्व काही आपल्या दोघातच राहील, बाकी कुणाला याबद्दल सांगण्याची तुम्ही चूक करू नका. आणि जर तुम्ही हे सांगण्याचा कुणाला प्रयत्न केला तर नाहीतर ती बाई कायमचीच तुमच्या घरामध्ये राहील. तेव्हा जानकी हॅलो हॅलो करत असते, परंतु आता मात्र जो काही व्यक्ती तिकडून बोलत आहे तेव्हा तो लगेच तो सिम काढून ते सिम फेकून देतो आणि तो मोबाईल सुद्धा. तेव्हा आता जानकी फोन ठेवल्यानंतर विचार करते की म्हणजे ही बाई आपल्या घरामध्ये पार्वती असण्याचं जे काही नाटक करत आहे तर ती खोटी आहे, ही दुसरीच कोणीतरी आहे. तर जानकीला आता टेन्शन येते आणि रागाने समोर जी काही लताबाई आता त्या उपमावर ताव मारत आहे तर त्याकडे रागाने बघत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश नानांच्या रूममध्ये येतो आणि नानांना म्हणत असतो की नाना हे बघा, नाना अहो ह्या बाई आहे ना तर त्या पार्वती आहे, ही जितकं क्लिअरली अगदी सिद्ध होत चाललेले आहे तितकाच आईचा राग हा जानकीवर जो काही आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज आईला समजावून सांगा की जानकीवर रागावू नको, जानकीची काही चूक नाही. आणि हे बघा, तुम्ही आईला ही सुद्धा समजावा की ती स्वतःला सुद्धा खूप त्रास करून घेते, तिचे स्वतःकडे लक्ष नाही, त्यामुळे तुम्ही तिला सुद्धा समजावा की तू स्वतःची काळजी घे, स्वतःकडे लक्ष दे, यामध्ये पडू नकोस. तेव्हा आता ऋषिकेशचं हे सगळं काही बोलणं ऐकून नाना म्हणतात की अरे ऋषिकेश, तुला काय वाटतं की मी या सगळ्या बाबतीत प्रयत्न केला नसेल का,
ऋषिकेश हे बघ, मी तिला सारखं समजावण्याचा प्रयत्न करतोय परंतु ती ऐकायला तयार नाही. मग तूच सांग बरं मी काय करू. तिला आपल्या सगळ्यांचा राग येतोय. हे बघ, सगळ्यात जास्त सुमित्राला जानकीचा राग येतोय. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतोय, तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतोय असं जेव्हा आता नाना म्हणतात तर तेव्हा लगेच आता सुमित्रा दरवाजात येते आणि सुमित्रा म्हणते की काय समजावण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा लगेच आता सुमित्राला बघून ऋषिकेश उठतो आणि आई असे म्हणून तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु सुमित्रा तर ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की हे बघा, मला किती काही झाले तरी कोणीही समजावण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा ऋषिकेश आता सुमित्रा जवळ येतो आणि तिच्या अगदी पायाशी बसून तो म्हणतो की अगं आई, तू असं का करतेस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई, अरे मी तुझी आई नाही रे, अरे मी तुझी सावत्र आई आहे. कारण तुझ्या खऱ्या आईला म्हणजे सख्या आईला तुझी लाडकी बायको आहे ना, तर ती या घरामध्ये घेऊन आलेली आहे. अरे मग तुला आता सख्खी आई आहे तर ते कशाला तू सावत्र आईची काळजी करतोस. आणि जा बरं तू तुझ्या खऱ्या आईकडे लक्ष दे. तेव्हा आता ऋषिकेश तरी सुद्धा अगदी मोठे मानाने म्हणतो की हे बघ आई, तू असं करू नकोस. तेव्हा आता नाना सुद्धा सुमित्राला समजावतो की सुमित्रा, अगं तू असं काय करतेस. डोक्यामध्ये इतका राग तू घेऊ नकोस. इतकं टेन्शन आणि राग करून काय उपयोग आहे बरं. आणि हे बघ, अगं जी काही बाई आहे तर तिच्याकडे पार्वती असण्याचे सगळे काही पुरावे आणि खुणा आहेत की नाही. तेव्हा मात्र आता सुमित्रा लगेच उठते आणि नानांजवळ येते आणि नानांना म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. ती तुमची पार्वती म्हणजे पहिली बायको. त्या खुणा आणि ते पुरावे घेऊन इतक्या वर्ष ती नाही आली आणि आता तर बरोबर आली. त्यामुळे आता मात्र माझं इथे काय काम आहे. मी मात्र अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन बसते आणि तेथेच आता माझी जागा आहे. आणि हे बघा, ती बाई या घरात आली तर लगेच तिने येथे हक्क गाजवायला सुरुवात केली. आणि तुमची ती लाडकी सून आहे ना, ती कायम तिच्या पुढे पुढे करते, तिला पाठीशी सुद्धा घालते. आणि तीच कशाला, तुम्ही दोघी सुद्धा सतत पार्वती पार्वती करत तिच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आता तुम्हाला माझी गरज काय राहिली. आणि हे बघा, हल्ली तर तुमच्या तोंडातून सुमित्रा अशी हाक सुद्धा ऐकायला येत नाही. कारण तुम्हाला आता माझी गरजच काय राहिली. तुम्हाला तुमची पहिली बायको आली त्यामुळे तुम्ही सुमित्राला विसरलात. त्यामुळे तुम्हाला आता अजिबात माझे काही घेणे देणे नाही. मग कशाला माझी काळजी करतात. तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा सुमित्राचा हात पकडतो आणि म्हणतो की आई, तू असं का बोलतेस. परंतु सुमित्रा लगेच आता हात आपल्या बाजूला काढून घेते आणि रागाने ऋषिकेशला म्हणते की हे बघ, तू माझी समजूत काढू नकोस. मी ऋषिकेश तुला एकदा सांगून ठेवते. आणि हे बघ, जोपर्यंत ती बाई या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत मला या घरात चैन नाही पडणार. आणि तेवढ्यात आता ही लताबाई मुद्दाम ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश बाळा, अरे जरा इकडे येतोस का. तेव्हा आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की जा ना, अरे तुला तुझी सख्खी आई आवाज देते, जा ना ऋषिकेश, अरे दुडू धावत जा. तेव्हा आता ऋषिकेश आणि नाना यांना खूप टेन्शन येते कारण ह्या सुमित्राला कसे समजायचे तेच काही कळत नसते. परंतु सुमित्रा तर खूप रागवलेली असते आणि तीच आता रूमच्या बाहेर निघून जाते. तर ऋषिकेश सुद्धा अगदी नाईलाज आहे आणि शेवटी तो बाहेर जातो. त्यानंतर आता जानकी त्या माणसाचा नक्की कोण माणूस आहे त्याचा विचार करत असते. त्याने मला फोन का केला असेल, नक्की तो माणूस कोण असेल, असे अनेक प्रश्न आता जानकीला आणखीनच टेन्शन देतात. जानकी आता त्याच्या प्रत्येक बोलण्याचा विचार करते की म्हणजे ज्या अर्थी तो पार्वतीबद्दल बोलत होता म्हणजे त्याला या घरातील सगळी काही माहिती आहे. तर मग नक्की मला असे वाटते की ही व्यक्ती नक्की कोणीतरी ओळखीची वाटते आणि त्या व्यक्तीला आपल्या घरातील सगळं कसं माहिती असेल. नक्की तिला व्यक्तीला पार्वतीबद्दल माहिती आहे का. म्हणून जानकी लगेच या सगळ्याचा विचार करून कपाटात जे काही पैसे आहेत तर त्या माणसाला 1 लाख रुपये देण्यासाठी घेते. आणि त्या व्यक्तीला जर खरं काय आणि खोटं काय हे जर माहिती असेल तर खरंच एक खूप मोठी पीडा या घरातील निघून जाईल. परत जानकी विचार करते की मी त्या माणसाला पैसे देऊ काही नको देऊ. त्यामुळे नाही, आता मात्र मागच्या वेळेस जे काही मी केले होते तसे परत नाही करू शकत. यावेळेस मात्र मी ऋषिकेशला सगळं काही सांगणार आहे आणि तरच हे पाऊल उचलणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन मला सगळं काही त्यांना सांगावेच लागेल. त्यानंतर आता ऋषिकेश खरंच इकडे लताबाईचे पाय अगदी दाबून देत असतो, चेपून देत असतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की खरंच किती छान वाटतं बरं लेकरू जर अशी सेवा करत असेल. तेव्हा ऋषिकेश अगदी खुश होऊन हसतो आणि म्हणते की अगरे ऋषिकेश, मी तुला सांगते की हे बघ, इतक्या वर्ष मी अगदी हे पायपीट करत होते परंतु आता तू माझे पाय चेपलेस. खरंच इतक्या वर्षांचं दुःख माझं हलकं झालं. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तुम्हाला बरं वाटतं ना.
तेव्हा आता लताबाई स्पष्ट शब्दात म्हणते की नाही, कारण हे बघ, जेव्हा तू असा म्हणजे मला आवाजावं घालून आईशी बोलतो, आणि आईशी कोणी आवाजावं घालून बोलतात का? जेव्हा तू मला अगदी आई म्हणून हाक मारशील आणि न आवाजावं घालता, तेव्हा मात्र मला खरंच खूप बरं वाटेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे आई, मी तसेच बोलेल. तेव्हा आता लताबाई म्हणते, ऋषिकेश माझं तू एक काम करशील का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो करेल ना, सांगा काय करायचे आहे. तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हे बघ, अरे जरा देवळामध्ये जाऊन येशील का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय देवळामध्ये? तर लताबाई म्हणते की हो, कारण मी एक नवस बोलले होते, तेव्हा मी माझ्या घरात जाईल आणि या सगळ्या माणसांना भेटेल, तेव्हा मात्र मी महादेवाच्या मंदिरात जाऊन एक अभिषेक करेल असं देवाला बोलले होते. त्यामुळे आता हा नवस तू फेडशील का? तेव्हा लगेच आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे हे बघ, जो काही नवस तू केलेला आहे तर तो तुझा नवस मी फेडला तर चालतो का? तेव्हा लताबाई म्हणते की अरे का चालणार नाही, कारण हे बघ असं म्हणतात की जे काही पोराने केलेलं आहे ना, ते सगळं काही आई वडिलांना लागू होते, त्यामुळे तू खरंच नक्की जाशील ना? आणि हे बघ आत्ताच्या आत्ता जा, नवस फेडण्यासाठी इतका वेळ वाया घालू नको. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय आत्ताच्या आत्ता? लगेच ऋषिकेश जायला निघतो, परंतु ऋषिकेश आता ह्या पार्वतीच ऐकतो, त्याला असे वाटते, तो विश्वासच ठेवतो. परंतु आता जेव्हा तो जायला निघतो तेव्हा लगेच जानकी मागून येते आणि ऋषिकेशला आवाज देते. तेव्हा ऋषिकेश थांबतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, मला तुमच्याशी महत्त्वाच्या कामाशी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हे बघा, आत्ताच्या आत्ता नाही, जानकी तो महत्त्वाच्या कामाला निघालेला आहे, त्यामुळे तू त्याला थांबू नकोस. जानकी विचारते की कुठे जातात? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ते मी, तोच लगेच आता लताबाई जोरात ओरडते आणि ऋषिकेशला म्हणते की अजिबात सांगू नकोस. आणि काय ग जानकी, तू तर या घरातील थोरली सून आहे, मग तुला हे सुद्धा कळत नाही का? बाहेर जाणाऱ्या माणसाला तू कुठे जातो हे विचारायचं नसते, त्यामुळे ऋषिकेश तू जा बरं, उशीर व्हायला नकोय. तेव्हा आता ऋषिकेश लगेच पार्वतीचं ऐकतो आणि म्हणतो की जानकी मी आलोच. जानकी म्हणते की ऋषिकेश, परंतु आता ऋषिकेश पार्वतीचं ऐकून लगेच महादेवाच्या मंदिरात निघून जातो. आता जानकीला ह्या लताबाईचा आणखीनच राग येतो, ही लताबाई का असं वागत असेल. आता जानकी आवाज देत असते की ऋषिकेश, अहो मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बाहेर इतका पाऊस असताना सुद्धा ऋषिकेश छत्री घेतो आणि निघून जातो. जानकी आवाज देत असते की ऋषिकेश ऋषिकेश, परंतु लताबाई मात्र अगदी तोऱ्यात हसत असते. तेव्हा आता जानकी ही लताबाईला म्हणते की हे बघा, तुम्ही मला तरी सांगा की ते कुठे गेलेत म्हणून, कारण माझं फार महत्त्वाचं काम त्यांच्याकडे आहे. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं, भल्या कामासाठीच तुझा नवरा गेलेला आहे. त्यावर आता जानकी म्हणते की हो पण, आणि ती ऋषिकेशला आवाज देत असते. तेव्हा आता ऋषिकेश न ऐकता निघून गेलेला असतो. जानकी लगेच आता ऋषिकेशच्या मोबाईलवर फोन लावते, परंतु ऋषिकेशचा फोन मात्र ह्या पार्वतीजवळ राहिलेला असतो. तेव्हा आता लताबाई तो फोन हातामध्ये घेते, तर जानकीच्या लक्षात येते. जानकी म्हणते की अरे देवा, म्हणजे नक्की हे फोन सुद्धा येथेच विसरून गेले तर, म्हणून जानकीला आता खूप टेन्शन येते. त्यानंतर आता पूर्णपणे संध्याकाळ झालेली असते, तर आजी आता सुमित्राच्या रूममध्ये येते, रामकृष्ण हरी असं म्हणत. तेव्हा आता सुमित्रा तिच्या हाताला धरते आणि तिला बेडवर बसवते. आजी लगेच आता मुद्दाम म्हणते की अगं, मला आधार देण्यासाठी तुझा हात तर आहे ग बाई, तू अगं मला खरंच खूप वाईट वाटते, कारण तुझा जो काही अगदी आधार आहे तर त्या पार्वतीने काढून घेतला ग. तेव्हा आता सुमित्रा अगदी रडत असते. तेव्हा आता आजी मुद्दाम सुमित्राचे आणखीन कान भरत असते की हे बघ, अगं घरामध्ये काय काही सोहळे चालले तुला माहिती आहे का? अगं कुणी जायफळ काय अगदी उघडून दूध देते आणि पाय काही चिपून देतात. इतकी सोहळे सुरू आहे की जशी ओली बाळतीनच घरात आलेली आहे. फक्त तिला अगदी घरामध्ये बाज देण्याची गरज आहे आणि तेवढी दिली तर अगदी बरं होईल. परंतु हे बघ, आम्ही मात्र नाही, मी गुंडा गुंडी आम्ही तिघे मात्र तिच्या पुढे पुढे करत नाही. तिच्या समोर फक्त उभी असते कोण, पदर आणि अगदी मानाने गजरा लावत असणारी जी काही आहे ना तुझी ती सून. दिवसातून 108 वेळा जी सून तुझा नावाचा जप करत होती, ती सून बघ किती बदलली, आणि तू तिच्याबरोबर जे काही वागली ना, तिने तुला त्याचे काय फळ दिले बघ, एकदा विचार कर. तेव्हा आता सुमित्राला हे ऐकून आणखीनच वाईट वाटते. ती रडत असते आणि आजीला म्हणते की हे बघ आई, अगं तर जरा पुरे कर. काय ग, तू काही मिठागर आहे का? जखमावर अगदी फुंकर घालण्याऐवजी तू तर त्यावर आणखीनच मीठ चोळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आजी म्हणते की अगं अगं, मी कशी मिठागर असेल, मी तर तुझी आई आहे.
असं तुझ्या सुनेप्रमाणे नाही वागणार, परंतु हे बघ तुला एक गोष्ट सांगते, तू जेव्हा एकटे असते ना तेव्हा खरंच मला खूप वाईट वाटते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आई मी एकटी कुठे आहे, तू आहेत ना माझ्या बाजूने. तर लगेच आजी म्हणते की हो आहे ना, आणि मरेपर्यंत मी तुझ्या बाजूलाच राहणार आहे. आणि हे बघ माझ्यानंतर तुझी काळजी मात्र घेणारं कोणीतरी असावं याचा सुद्धा मी विचार करून ठेवलेला आहे. तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं पण म्हणजे काय, नेमकं काय म्हणतेस तू, आणि किती काही झाले तरी तुझी काळजी घेणारी ती मात्र आहे तुझी सून ऐश्वर्या. आणि हे बघ ह्या जानकीने मात्र किती दिवे लावले आणि तेवढ्यात लाईट जाते, आणि बघ ना अगं तिचं नाव घेतलं आणि लगेच दिवे सुद्धा गेले. सगळीकडे मात्र अंधारी अंधार, पनवती कुठली. हो मात्र आता सुमित्रा डोक्याला तर हात लावते, परंतु लाईट गेल्यामुळे आता जानकी ही हातामध्ये मेणबत्ती अगदी पेटती मेणबत्ती घेऊन गुलाबदादा गुलाबदादा आवाज देत असते, परंतु गुलाबदादा मात्र तेथे नसतात. जानकी म्हणते की ऐन वेळेस मात्र हे कुठे जात असतात माहिती नाही, की जी काही आहे तर मेन फ्यूज जवळ येते. आणि तेव्हा जानकीच्या लक्षात येते की फ्यूज कोणी काढलेला आहे, फ्यूज नक्की कोणीतरी मुद्दाम काढलेला आहे. आणि तेवढ्याच जानकीच्या चेहऱ्यावर अगदी अगदी तो उजेड जे काही आहे प्रकाश चमकतो, तो एकटी तेथे येतो. तर जानकीला काही समोर दिसत नसते. जानकी म्हणते की कोण आहात तुम्ही, कशाला आलात आणि नक्की काय आहे हे सर्व. तेव्हा मात्र आता तो व्यक्ती म्हणतो की तुमचा शुभचिंतक. जानकी मात्र आता त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी त्या व्यक्तीला विचारते की मी कशावरून तुमच्यावर विश्वास ठेवायचा. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे, तुझा विश्वास बसण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची माहिती देतो, कारण ती जी बाई तुमच्या घरात आहे ना तर तिचं नाव पार्वती नाही, तिचं नाव लताबाई आहे. तेव्हा आता जानकीला ही माहिती झाल्यानंतर जानकी मुद्दाम आता घरात आल्यानंतर त्या बाईला लताबाई असे म्हणून आवाज देते, परंतु ती बाई लगेच अगदी जानकीला होकार देते. काय असं विचारते. तेव्हा जानकीच्या लक्षात येते जर हिचं नाव लताबाई आहे तर तिने मला होकार का दिला असेल. जानकी आता त्या बाईला डायरेक्ट विचारते की काय हो तुमचं नाव लताबाई आहे का. तेव्हा लगेच आता लताबाई खूपच घाबरते. जानकी तिच्याकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होते आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.